तुझी प्रियाला प्रीत कळेना। हे आय थिंक तुमच्या दोघांच्या नशिबात असं एकमेकांना आपटणं आणि एकमेकांच्या रस्त्यात आडवं येणं लिहिलंय। ओ शट अप जय। ऍक्च्युली तुला इथे बोलवण्याचं अजून एक कारण आहे महत्वाचं। जय से सॉरी। मी वाट बघतीये। सॉरी आंटी आत्या थँक्यू सो मच। मला कधीच घरच्यांपासून पळून जाऊन लग्न करायचं नव्हतं। घरच्यांचा विरोध पत्करून तर अजिबात नाही, पण तुम्ही दोघींनी आमच्या लग्नाला होकार दिलात। थँक्स। एक्सक्यूज मी। अभिजित तुझ्या हातून गेलाय म्हणजे केलंय का? आणि आता तर काय ते तू मॉमला जे विचारत होतीस माझ्या साईनची काय व्हॅल्यू आहे, अगं खरंच तुझ्या साईनची आता काहीच व्हॅल्यू नाहीये, फक्त त्या ट्रेनच्या पासला चालू शकेल। हो आणि आता त्याची सवय करून घे। छान वाटलं, बऱ्याच दिवसांनी एवढ्या निवांत गप्पा मारल्या। आणि मलाही खूप छान वाटलं की तू आलास। आणि फॉर्मॅलिटी म्हणून म्हणत नाहीये, आय मीन इट। अधूनमधून येत राहा ना, खरंच खूप बरं वाटतं। नक्की। मामा मी याला गेट पर्यंत सोडून एक मिनिट आंटी, विथ युअर परमिशन मी शमिकाला जरा बाहेर घेऊन जाऊ? ऑफकोर्स, वाय नॉट। फक्त जास्त उशीर करू नका। कम बॅक सून। मी एक वस्तू पाहिली, मला असं वाटलं की ती वस्तू तुझ्यावर खूप छान दिसेल। रादर ती वस्तू तू घातल्यावर ती वस्तू खूप छान दिसेल। अच्छा। अँड हिअर इट इज। अभि काय चाललंय हे बघ, तू मस्करी करू नकोस माझी। आता यात काय मस्करी? अरे इतकं शमिका, बिलीव्ह मी, मी तुझ्यासाठी खूप छान पेंडंट आणलं होतं का? आणि अरे इट्स ओके। हे बघ, घरी राहिलं असेल, जाऊ दे। अगं नाही, मी तुझ्या घरी येईपर्यंत होतं याच्यामध्ये, आणि आता अरे हो ठीक आहे, जाऊ दे। तू माझ्यासाठी काहीतरी आणलं होतं हेच खूप आहे। तुझ्या आयुष्यात बऱ्याच दुर्घटना घडल्या, आधी अँडी, मग राहुल आणि अभि। आणि त्याच्यात तुला हे कळणं की तुझ्या नावावर काहीच प्रॉपर्टी नाही। दुर्घटनांची लिस्ट आहे, लिस्ट। इट्स बेटर लेट देन नेव्हर। ये ठीक आहे? काय ठीक आहे आणि काय नाही हे मला चांगलंच कळलंय जय आता। गुड। मग या रिअलायझेशन बद्दल एक पार्टी करूया? पार्टी तर नक्कीच होईल, पण जेव्हा मला वाटेल ना तेव्हा। प्रॉपर्टी गेली तेल लावत। मला अभिजित हवाय। आय वॉन्ट हिम। गुड। आता तुझा आणि माझा एम आणि नेम एकच आहे। माझे हिशोब चुकते करत असताना तुला जर का तुझा अभिजित परत मिळत असेल तर काय वाईट आहे? आणि मी त्यासाठी तुला बऱ्याच हिंट दिल्या, पण तू कळलंच नाही। ठीक आहे ठीक आहे, आता कळलंय ना मला। गुड। बस आता अभिजित तुलाही हवाय